खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी वय 9 या बालकाचा भटक्या कुत्र्याने चाव्या घेतल्यानंतर रेबीजचा संसर्ग होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायी घटना असून संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या समोर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून समर्थ स्वामी याच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती केली. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून संबंधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. याच अनुषंगाने रामेश्वर नाईक कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, बालकाच्या वडिलांना असलेला कर्करोगाचा आजार आणि त्यामुळे निर्माण झालेली अत्यंत बिकट परिस्थिती लक्षात घेता या प्रकरणात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी अशी मागणी केली आहे. समर्थ स्वामीच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून त्यांच्या वडिलांवर कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. त्यामुळे या कुटुंबाला तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. शासनाने मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणाचा संवेदनशीलतेने विचार करून मुख्यमंत्री सहायता निधीतून लवकरात लवकर आर्थिक मदत मंजूर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कुटुंबाला शासनाकडून न्याय व आवश्यक ती आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मंजूर होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.